तुझी आणि तनुष कोटियांची केमिस्ट्री काहीतरी वेगळी आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही बॉलिंगची पार्टनरशिप असेल किंवा बॅटिंगसाठी दोघं एकत्र असाल काहीतरी वेगळं करता तुम्ही. हा, तर ते आमचं झालंय जेव्हा मी गोवाची मॅच होती अहमदाबादला, तेव्हा आम्ही पहिल्यांदाच एकत्र अशी बॅटिंग केली. त्याच्या अगोदर आम्ही नाही केलेली बॅटिंग. तर ते असताना की एकदम क्लिक होतो ते जे असतं ना, म्हणजे त्याचा माइंडसेट माझा माइंडसेट मॅच होतो. तो मला विचारतो, त्याला वाटतं तर तो मला सांगतो की अरे हा असं टाकतोय तर तसं करायला पाहिजे, तुला काय वाटतं मी असं करू. तर जे आम्ही बोलत असतो ते खूप इम्पॉर्टंट आहे. इगो साईडला ठेवून की बोलत असतो, एकमेकांशी बोलत असतो आणि बेटर करायला प्रयत्न करतो. प्रत्येक मॅच आम्हाला हे पाहिजे की आम्ही सॅटिस्फाईड नाही, आम्ही बेटर करायचं. मला वाटतं त्यामुळेच तुम्ही दोघे मॅच विनर ठरलेले आहात आतापर्यंत मुंबईचे. पण शम्स, तुझा बॉलिंगचा जेव्हा आम्ही विचार करतो किंवा क्रिकेटर म्हणून बघतो की एक गोष्ट समोर लक्षात येते की शम्सचं दुसरं नाव म्हणजे फायफर. जेव्हा जेव्हा तू ग्राउंडवर उतरतो बऱ्याच वेळेस तू 5 विकेट घेतल्याशिवाय परत येत नाहीस. तर हे काय मॅजिक आहे म्हणजे? आणि मेन म्हणजे तुला जर एकदा टप्पा भेटला की तो तू सोडत नाही आणि मग समोरच्या टीमला पण लक्षात येते की आज काहीतरी वेगळं होणार आहे. नाही, फायफर ते एक प्रोसेसचा पार्ट आहे माझ्यासाठी. कारण जेव्हा तुम्ही 20 ओव्हर 25 ओव्हर टाकतात तेव्हाच तुम्हाला फायफर भेटतं. असं नसतं की 6 ओव्हर 7 ओव्हर मध्ये खूपच कमी वेळेला. त्यासाठी हा खांदा पण तेवढा मजबूत असायला पाहिजे एवढ्या ओव्हर टाकायसाठी. ते तर आहे, ते तर करावंच लागतं. कारण इकडे रणजी ट्रॉफीला जेव्हा मी पहिल्या 2 मॅच खेळलो मला वाटलं अरे नाही मला विकेट भेटणार, आणि मी चांगलं टाकलं तर विकेट भेटणार. त्याच्यात मला विकेट नाही भेटली. थोडं मेंटली झालो की अरे आता काय करायला पाहिजे, ड्रॉप झालो. मग परत आलो तर परत असं होतं की विकेट मला भेटणार पण मला जास्त बॉल तिकडे टप्प्यावर टाकावा लागेल आणि चांगला बॉल 1-2 नाही, तुला परत ते बॉल टाकावे लागेल. कारण लेवल अपग्रेडेड आहे, वरती लेवल आलोय आपण आणि या लेवलला आपल्याला चांगला बॉल खूप जास्त वेळा टाकावा लागतं, तेव्हा तुला विकेट भेटणार. असं नाही भेटणार कधी की एकदम शॉर्ट बॉलवर कोणी आउट झाला की एकदम फालतू बॉलला आउट झाला, तसं नसतं. इकडे खूप कमी विकेट असे भेटतात. तर ते जे अंडरस्टँडिंग आहे, ते जे माइंडसेट चेंज आहे, ते जेव्हा मी आणलंय आणि त्याच्यात मला जे एक्सपिरियन्स भेटले, पहिले एक सीझन मी जेव्हा 7-8 मॅच खेळलो आणि 24 काहीतरी विकेट्स होते माझे, तर जे एक्सपिरियन्स आहे ते एक्सपिरियन्स खूप इम्पॉर्टंट होता की जेव्हा मी तेव्हा मला एकच फायफर होता आणि त्याच्यानंतर मी जे एक माइंडसेट ट्रान्झिशन आहे की नाही तुला आता वरती जायचंय तर काय करायला पाहिजे.